नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलेन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शरदचंद्र कोखले. साधना प्रकाशन पुणे. वाचन स्वर दीपाली कात्रे. ज्या सकाळी मी बाईंना प्रेम या शब्दाचा अर्थ विचारला ती सकाळ अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यावेळी मला फारसे शब्द माहीत नव्हते. म्हणजे मला त्या दिवशी बागेत व्हायोलेटची पहिली फुलं अशी सापडली आणि बाईंना देण्याकरता मी ती घेऊन आले होते. बाईंनी मला जवळ घेतलं आणि माझा मुका घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी आईखेरीज दुसऱ्या कोणीही माझा मुका घेतलेलं मला खपत नसे. बाईंनी तर मायाळूपणाने मला कवटाळून घेतलं आणि माझ्या हातावर खुणांनी शब्द लिहिले, हेलेनवर माझे प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय? मी विचारले. बाईंनी मला अधिकच जवळ ओढले आणि माझ्या हृदयाकडे बोट दाखवीत त्या म्हणाल्या, प्रेम इथे आहे. त्यावेळी पहिल्या प्रथम माझ्या हृदयाचे स्पंदन मला समजले. पण बाईंच्या उत्तरामुळे मी जास्तच गोंधळून गेले. कारण कोणत्याही वस्तूला प्रत्यक्ष हात लावून पाहिल्याशिवाय मला तिचे स्वरूप कळतच नसे. बाईंच्या हातातल्या व्हायोलेट फुलांचा मी वास घेतला आणि अर्धवट शब्दांनी अर्धवट खुणांनी बाईंना विचारले की हा सुवास म्हणजे प्रेम का? बाई म्हणाल्या, नाही. पुन्हा मी विचार केला. कोवळ्या उन्हात आम्ही बसलो होतो तेव्हा उन्हाच्या दिशेने बोट करून मी म्हटलं, बाई हे ऊन म्हणजे प्रेम नाही का? त्यावेळी मला सूर्यापेक्षा काहीही सुंदर वाटतच नव्हतं, कारण त्याच्या उष्णतेने झाडे वाढतात. पण सुलिव्हॅन बाईंनी नकारार्थी मान हलवली. मग मात्र मी खट्टू झाले. माझ्या मनाचा फारच गोंधळ उडाला. प्रेम म्हणजे काय? आता हे सुलिव्हॅन बाई का दाखवत नाहीत? नक्की काय प्रेम कसं असतं? आणि ते दाखवत नाहीत काहीच कळत नव्हतं मला. आता 2-3 दिवसांनी मी मणी ओवायचा खेळ खेळत होते. वेगवेगळ्या आकाराचे मणी एका विशिष्ट क्रमाने ओवून खेळायचे. 2 मोठे, मग 3 लहान, मग पुन्हा मोठे, असंच. पण मी त्यात खूपच चुका केल्या. आता सुलिव्हॅन बाईंनी त्या मला पुन्हा पुन्हा दाखवल्या होत्या. पण शेवटी मी अगदी एक ढोबळच चूक केली आणि मग क्षणभर मन एकाग्र करून मणी कोणत्या पद्धतीने ओवायचे ह्यावर बाईंनी शिकवलेल्या पद्धतीची आठवण केली आणि मणी कसे ओवावे हे ठरवले. बाईंनी माझ्या कपाळाला हळू स्पर्श केला आणि खुणाने स्पष्टपणाने शब्द केले, विचार कर. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. माझ्या डोक्यात चाललेल्या घडामोडीचं नाव म्हणजे विचार आणि प्रथमच एका कल्पनेचा अर्थ स्पष्टपणाने माझ्या ध्यानात आला. बराच वेळ मी गप्प बसले होते. माझ्या पुढ्यात पडलेल्या मण्यांचा मी विचारच करीत नव्हते. मी प्रेम म्हणजे काय हे शोधायची धडपड करीत होते. कारण कल्पना म्हणजे काय हे माझ्या लक्षात आले होते. त्यावेळी दिवसभर सूर्य ढगाआडच होता. आभाळ काळवंडले होते. थोडासा पाऊसही झाला होता. पण इतक्यात ढगाआडून सूर्य वर आला आणि प्रकाशाचा तेजस्वी झोतच्या झोत खोलीत आला. मी पुन्हा एकदा बाईंना विचारलं, हा झोत म्हणजे प्रेम आहे का? बाई म्हणाल्या, सूर्य वर येण्यापूर्वी आभाळात ढग होते ना, तशासारखे काहीसे प्रेम असते बरं. आणि नंतर अतिशय सोप्या शब्दात त्यांनी प्रेमाची कल्पना मला समजावून सांगितली. पण त्याचाही संपूर्ण अर्थ मला कळला नाही. त्या म्हणाल्या, तू ढगांना हात लावू शकत नाहीस, पण पावसाचा स्पर्श तुला कळतो. आणि उकाड्याच्या दिवसानंतर तर जमिनीला अशा पावसाची किती तहान लागलेली असते. पावसामुळे फुलांना किती आनंद होतो आहे ना तुला माहिती? त्याचप्रमाणे तुला प्रेमाला हात लावता येत नाही, पण त्यामुळे जीवनात निर्माण झालेला गोडवा तू समजू शकतेस. प्रेमाशिवाय तू आनंदी सुखी राहणारच नाहीस. तुला खेळावेसे सुद्धा वाटणार नाही. हे ऐकताच ते सुंदर सत्य माझ्या मनावर उमटले. माझा आत्मा आणि इतरांचे आत्मे हे एक प्रकारच्या अदृश्य धाग्याने गुंफले गेले आहेत असे मला वाटू लागले. माझ्या शिक्षणाच्या प्रारंभापासून सुलिव्हॅन बाईंनी असा एक नियमच केला होता
की इतर मुलांच्याशी ज्या पद्धतीने त्या बोलत त्याच पद्धतीने ते माझ्याशीही बोलत. फरक इतकाच, इतरांच्याशी तोंडाने बोलायचे तर माझ्याशी बोलायचे म्हणजे हातावर खुणा करायच्या. एखादी गोष्ट सांगताना किंवा बोलताना मी अडले तर त्या शब्द सुचवायच्या, वाक्प्रयोग सांगायच्या. इतकेच काय, पण आमच्या दोघींचं संभाषण चालू असताना मी बोलू शकत नाही असं जर वाटलं तर त्याच माझं वाक्य पूर्ण करायच्या. आता ही पद्धत कित्येक वर्षापर्यंत चालू होती. कारण बहिरी मुले काही महिन्यात 2 महिन्यात शिकत नाहीत. आपल्या रोजच्या व्यवहारात ज्यांचा आपण उपयोग करतो असे असंख्य शब्द, म्हणी अशा शिकायला त्यांना 2-3 वर्षसुद्धा लागतात. ज्यांना ऐकू येते अशी मुले पुन्हा पुन्हा म्हणून किंवा नक्कल करून बोलायला शिकतात. ते मूल जे संभाषण घरात ऐकते त्यामुळे त्याच्याही मनातल्या कल्पना जागृत होऊ लागतात आणि ते मूल आपल्या कल्पना स्वतःच्या शब्दात सांगायला शिकते. परंतु बहिऱ्या मुलांना संभाषण करणे शक्य नसल्याने त्यांच्या बाबतीत ही विचारा-उच्चाराची देवाणघेवाण होऊच शकत नाही. पण ह्याची कल्पना असल्यामुळे सुलिव्हॅन बाईंनी मला संभाषणाला प्रोत्साहन देण्याचा निश्चय केला. त्यांनी ऐकलेले कोणतेही संभाषण त्या शब्दशः मला सांगत आणि त्यात मी कुठे कसा भाग घ्यायचा हेही समजावून देत. पण कित्येक दिवसानंतर मी संभाषणात भाग घेण्याचे धाडस केले आणि योग्य वेळी उचित बोलणे साधायला तर फार दिवस जावे लागले. संभाषणात ज्या गोष्टींचा आपण सहजगत्या उपयोग करतो त्या समजणे आणि आंधळ्या किंवा बहिऱ्या मुलांना ते फार जड जातं. आणि जी मुले आंधळी असून शिवाय बहिरी आहेत त्यांचं तर काही विचारायलाच नको. आवाज आणि त्याचा चढउतार त्यांना समजत नाही आणि उच्चारण्याच्या पद्धतीने, आवाजाच्या चढउताराने शब्दाचे अर्थ वैभव कसे स्पष्ट दिसते हेही त्यांना कळत नाही. माणूस जे बोलतो त्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत असतो, पण चेहऱ्यावरचे भाव किंवा मुद्रा, दृष्टी किंवा आवाजाची उंची ह्या कशाचाच दुर्दैवी मुलांना उपयोगी नसतो. माझ्या शिक्षणाची दुसरी पायरी म्हणजे वाचायला शिकणे. मला शब्दरचना करता येऊ लागल्याबरोबर उठावाची अक्षरे काढलेले कार्डबोर्डचे तुकडे बाईंनी मला दिले. त्या प्रत्येक शब्दाने एखाद्या वस्तूचा, एखाद्या गुणाचा किंवा एखाद्या घटनेचा बोध होतो हे आता मला कळलं. माझ्याजवळ एक चौकट होती आणि लहान सहान वाक्य करण्याकरता शब्दाचे तुकडे त्या चौकटीत अडकवण्याची सोय होती. परंतु माझी पद्धत प्रथम वस्तू मांडून मग वाक्य करायची अशी. मी प्रत्येक शब्दाचा कार्डबोर्डवर केलेला उठावाचा तुकडा त्या वस्तूपुढे ठेवी. म्हणजे बाहुलीपुढे बाहुली हा शब्द, गादीपुढे गादी हा शब्द असा ठेवायचा आणि नंतर प्रत्यक्ष बाहुली गादीवर ठेवून बाहुली गादीवर आहे असे शब्द त्यांच्या शेजारी मांडून ठेवायचे. अशा रीतीने प्रत्यक्ष वस्तूच्याच साहाय्याने मी वाक्यरचना शिकले. बाई असे सांगतात की एके दिवशी मी स्वतःच कपड्याच्या कपाटात उभी राहिले. माझ्या झग्यावर मुलगी हा शब्द लिहिलेला कार्डबोर्डचा तुकडा टोचला आणि शेजारी शेल्फात मुलगी, कपाटात उभी आहे असे शब्द मांडून ठेवले. या खेळाची मला भारी गंमत वाटायची. बाई आणि मी हा खेळ तासनतास खेळायचो आणि आमच्या खेळानंतर अभ्यासाच्या खोलीतली प्रत्येक वस्तू वाक्यरचनेच्या रूपाप्रमाणेच मांडलेली दिसे. उठावाची कार्डबोर्डाची अक्षरे वाचण्यापासून ते छापलेले पुस्तक वाचण्यापर्यंतचा प्रवास अगदी सहज झाला. लवकरच मी पहिली वाचनमाला वाचावयास सुरुवात केली. त्या वाचनमालेत माझ्या ओळखीचे शब्द मी शोधत राही आणि ते सापडताच लपंडावाच्या खेळात लपलेला गडी सापडला म्हणजे जसा आपल्याला आनंद होतो ना तसा आनंद होई. मी गोष्टीची पुस्तकं वाचावयास सुरुवात केली. त्याची हकीकत आता नंतरच येईल. सुरुवातीला कित्येक दिवस मला अभ्यासाचे धडे असे नव्हतेच. मी अगदी मन लावून अभ्यास करत असे. तोही मला एक प्रकारचा खेळच वाटे. सुलिव्हॅन बाई या प्रत्येक धडा एखाद्या सुंदर गोष्टीच्या किंवा कवितेच्या आधाराने शिकवत. एखादी गोष्ट मला विशेष आवडली असे दिसले तर एखाद्या लहान मुलीप्रमाणे ती गोष्ट पुन्हा पुन्हा रंगवून सांगत. सर्वसामान्य मुलांना जे विषय बोजड, कंटाळवाणे वाटतात त्या व्याकरण, अंकगणित यासारख्या विषयांच्या बरोबर माझ्या अत्यंत
अशा आवडत्या आठवणी त्यात गोवलेल्या आहेत. धन्यवाद.